पूर्वी प्रत्येक कुटुंबाकडे घरात हे साहित्य असायचे. पहिला जाते. धान्य दळून त्याचे बारीक पीठ करण्यासाठी जात्याचा वापर केला जायचा. जाते वर्तुळाकार गोल दगडाची असते. त्यामध्ये 2 ताळ्या असतात. खालची तळी ही स्थिर आणि जड असते. वरच्या कडेला एक उंच लाकडाची खुंटी असते. ही खुंटी हात धरून वरती तळी उचलण्याच्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवतात. त्या तळ्यात मध्ये एक छिद्र असतो. त्यातून थोडे थोडे धान्य टाकतात आणि दोन्ही तळ्या एकमेकांवर घसरून धान्याचे पीठ होऊन तळ्याच्या कडाच्या फटीतून बाहेर येतो. पाटा वरवंटा. पूर्वी सणासुदीला पाटा वरवंटा वापरायचे. पुरणपोळीसाठी डाळीचे पुरण, ओला किंवा सुका नारळ घालून केलेल्या चटणी किंवा वाटणी डाळ, आंबे डाळ किंवा इडली वड्यासारखे दक्षिण पदार्थ. मांसाहार किंवा मत्स्याहार करण्यासाठी जो ओला मसाला करावा लागतो आणि त्याच्यावर खरडा वगैरे मसालेदार पदार्थ वाटून तयार करण्यासाठी वाटा वरवंटा उपयोगी पडतो. खलबत्ता. खलबत्ता हा साधारण दगडी किंवा अनेकदा धातूचाही असतो. यात एक दगडाचे उभट आकाराचे भांडे असते आणि एक दगडी दंडगोलाकार काठी असते. मसाला बारीक कुटून घेण्यासाठी खलबत्ता हा प्रत्येक घरात असायचा. मिक्सर असल्याने याचा वापर कमी झाला. उखळ किंवा मुसळ. उखळ ही विविध प्रकारचे धान्य व शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी बनवलेली वस्तू आहे. ही कठीण दगडापासून बनवली जाते. दगडाला खोलगट आकार दिला जातो. धान्य कुटण्यासाठी लाकडी मुसळ किंवा अखंड खोडाचा वापर केला जातो. धान्य काढणे, सोडणे, तांदूळ, तीळ इत्यादी कुटणे यासाठी मजघरात दणकट लाकडाचे एक उखळ असते. कणगी, डोलगे. धान्य साठवण्यासाठी मोठ्या म्हणजे जवळपास पुरुषभर आकाराच्या वेताच्या पिंपाला कणगी म्हटलं जातं. एखादा माणूस नक्कीच मावेल एवढा आकार असतो. पूर्वी भात ठेवण्यासाठी पिशव्यांचा उपयोग न करता बांबूच्या वेलापासून तयार करण्यात आलेल्या कणगीचा वापर केला जात असे. ही कणग टोपलीप्रमाणे परंतु 5 ते 6 फूट उंच असते. सूप. सूप हा रोवळीचा व जोडीदार आहे. सूपाचा वापर धान्य निवडण्यासाठी, पाकडण्यासाठी करतात. सूप आजही वापरात आहे पण थोडे मॉडर्न झालंय. बांबूच्या जागी आता प्लास्टिक, स्टीलचे घेतले आहेत. पूर्वी घराघरात हे सूप असायचे. यातून धान्य निवडून घेतले जायचे.